खानविलकर पुरस्कृत रुद्रांश 11 निजामपूर संघ अंतिम 4 मध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी मिळतोय तो म्हणजे साईशला. नक्कीच हा आनंदाचा क्षण. मान्यवरांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मुकेशजी आणि धर्मेशजी यादव यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी आपणास व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी विनंती करतो. साईश वेल प्ले. काय प्रतिक्रिया असेल अंतिम 4 मध्ये पोहोचल्यानंतर? आता तर खूप चांगलं वाटतंय का आम्ही इथे येऊन एवढ्या लांबून आम्ही प्रवास करून आलो. नंबर आम्हाला लागला. खूप चांगलं वाटतंय. या क्रिकेटमध्ये एक खंत नक्कीच या ठिकाणी जाणवते. जो चांगला खेळतो तो चांगला कधी बोलत नाही आणि ज्याला बोलता येतो तो खेळत नाही. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी निजामपूर विभाग या ठिकाणी दुसऱ्यांदा निजामपूर रुद्रांश 11 निजामपूर हा दुसऱ्यांदा या ठिकाणी अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. 2023 मध्ये हा विजेता संघ होता आणि आता 2025 मध्ये हा सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरलेला आहे. सागर खानविलकर पुरस्कृत रुद्रांश 11 निजामपूर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी आणि नक्कीच उद्या रात्री या संघाचा एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया थेट या ठिकाणी मैदानामध्ये. आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळपट्टी आखली जाते. पंचांना मी विनंती करेल आता आपल्याकडे शिल्लक आहेत 6 तास आणि 6 तासामध्ये आपल्याला 7 मॅच खेळवायचे आहेत. तरी कृपा करून एक मॅच या ठिकाणी 45 मिनिटामध्ये. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. या 16 टीम मधून एक टीम आज वरती काढायची आहे. सॉरी मगाशी मी म्हटलं की उद्या खेळले जाईल परंतु नाही. आजच या ठिकाणी सर्व सामने कंप्लीट होणार आहेत कारण या ठिकाणी काही संघ गावावरून आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत खेळाडू. त्यांना आज या ठिकाणी आपल्याला मोकळं करायचं आहे. चला पंच या ठिकाणी लवकरात लवकर. हॅलो हॅलो माईक चेक. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निवाचीवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेत. आपण अनुभवताय पाहताय स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, अर्थातच RK चषकाची. RK चषक 2025च्या रणसंग्रामामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मायवाक प्रेक्षकांचं, त्यानंतर व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि यूट्यूबवर देखील लाईव्ह पाहणाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे पंतांचा ग्रीन सिग्नल येईल मॅचला लगेच सुरुवात होईल. जर पाहिलं तर पहिल्या A गटातून रुद्रांश 11 निजामपूरचा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. परंतु आता मात्र ब गटातून कोणता संघ क्वालिफाय होणार हे इथून येणाऱ्या मॅचेस होतील. त्या मॅचेस मधून आपल्याला पाहायचं आहे. तर त्या ब गटातील पहिली मॅच एका बाजूला सौम्या 11 तळेकार तर दुसऱ्या बाजूला निवाचीवाडी. सौम्या 11 तळेकारच्या आयकॉन जर पाहिलं ना तर बंटी बद्रिके, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर प्रशांत मोहरेला आपण पाहतोय. प्रशांत मोहरेचा विचार केला तर सध्याच्या घडीला रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याला बेस्ट बॉलरला मोटरसायकल भेटली. तोच प्रशांत मोहरे आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिलं तर रुपेश तेलंगे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर केहूर वाडकर आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉनच्या भूमिकेत आपण केयूर वाडकरला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रुपेश तेलंगे आपल्याला पाहायला मिळेल. निवाचीवाडी संघाचा विचार केला तर आमदार चषकामध्ये कुठेतरी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये ते पराभूत झाल्यात. परंतु हरकत नाहीये, क्रिकेटचा खेळ हार जीत होत राहते. परंतु इथून तुम्हाला नव्यानं स्वतःला संघाला सिद्ध करावं लागणार आहे. पंच थोडी घाई करा कृपा करून. या ठिकाणी आपण जी वेळ ठरवलेली आहे ती फक्त 1 तास उशिरा चाललेलो आहे. परंतु यानंतर आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत आणि सर्व सामने आपल्याला हे 5 षटकांचे खेळवायचे आहेत. याची कृपया नोंद घ्यायची आणि जेणेकरून सर्व जे संघ आहेत त्यांनी सहकार्य करायचं आहे. चांगल्या षटकांचे सामने आपल्याला खेळायला मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी दिवस रात्र स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि हा जो आपला उद्देश आहे तोच या ठिकाणी आपला पूर्ण करायचा आहे.
कारण ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी जे फॉर्मॅट चेंज केलेलं आहे, डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस होतील आणि खेळाडूंना चांगले क्रिकेट खेळायला मिळेल, यासाठी या ठिकाणी यावर्षी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण सहकार्य केलं तर नक्कीच सकाळपासून जसं यश मिळालं आहे तसंच यश हे आजच्या या संपूर्ण दिवस आणि रात्रीमध्ये मिळेल. थँक्यू व्हेरी मच. जाऊया अक्षय भदिरके यांच्याकडे. चला पंच, थोडी घाई करा, लवकर लवकर घ्या. धन्यवाद संदीप सर. चला पंचांना देखील विनंती असेल, आयोजन कमिटीकडून सातत्याने सूचना येतात, पंचांना देखील विनंती असेल की सामन्याला सुरुवात करा. अजून आपल्याला बी गटाचे सर्व सामने खेळायचे. त्यानंतर मला वाटतं एक सेमीफायनलची मॅच देखील होईल, एक संघ फायनलमध्ये देखील दाखल होईल, अशी मॅच खेळवण्यात येईल. प्रयत्न आयोजन कमिटीचे तेच असतील. सामन्याला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्ट्रायकिंग एंडला निवाजीवाडी संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच केयूर वाडकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला रुपेश तेलंगे. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल प्रशांत मोहरेचा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक मागे जाऊन प्रयत्न करेल. वा, टिपलाय अप्रतिम झेल. पहिल्याच बॉल वरती सफलता अर्थातच प्रशांत मोहरेला मिळते. अर्थातच केयूर वाडकर मैदानाच्या बाहेर. डीजे आतमध्ये नितेश कदम आलाय. नितेश कदम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काय झेल टिपलाय सर्वेशनं. अगदी मागे जाऊन अगदी तो झेल थोडासा कठीण होता, परंतु त्याला सोप्यामध्ये कन्वर्ट केलं सर्वेशनं आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच नितेश कदम. पहिल्याच बॉलवरती प्रशांत मोहरेला सफलता मिळत असताना पाहिला मी ते आयकॉन खेळाडू केयूर वाडकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. यष्टनच्या भूमिकेत जर पाहिलं तर बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतील. थांबत चला डेड बॉल घोषित करूयात. चला आयोजन कमिटीला सूचना असेल, आयोजन कमिटीचे जे काही सहकारी असतील त्यांनी जरा लहान मुलांना मैदानाच्या आतमध्ये जाऊन देण्यास मनाई करायची आहे. चला लहान मुलांना देखील विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे, कोणी जाणार नाही. सब छोटे बच्चों को विनती है, कोई ग्राउंड के अंदर जाना नहीं है. मैच चालू है, पतंग पकड़ने के लिए कोई अंदर जाएगा नहीं. मॅचला करूया सुरुवात. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेला केवळ स्टिअर केला बॉलला. बॉल चालला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव केवळ. धाव संख्येचा श्री गणेशा धावफलकावरती एकेरी धावानं निवाजीवाडी संघाचा पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ संपला. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत मोहरेला आपण पाहतोय. व्यावसायिक गटामध्ये देखील चांगलं क्रिकेट प्रशांतनं खेळलंय, परंतु समोर हे विसरून चालणार नाहीये. रुपेश तेलंगे. ओहो, यावेळेला गती परिवर्तन पंचांकडे अपील केली आहे, परंतु त्या ठिकाणी पंचांवरती कोणताही प्रभाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपला. एक धाव धावफलकावरती. रुपेश तेलंगे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला नितेश कदमला आपण पाहतोय. यष्टांच्या मागे जर पाहिलं तर बंटी बद्रिके आपण पाहतोय. आयकॉनच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल. टप्प्याचा बॉल, फटका फसला. यष्ट्यांच्या मागे बंटी बद्रिके कोणती चूक करणार नाहीये. मोठा मासा गळायला लागलाय. अर्थातच रुपेश तेलंगे जाईल मैदानाच्या बाहेर. डीजे
आकाश कदम असा खेळाडू आहे ना जो एकेरी आणि दुहेरी धावा सातत्यानं त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. मोठे फटके तो मोठे फटके जेव्हा गरज असेल तेव्हा मोठे फटके खेळतो, परंतु एकेरी आणि दुहेरी धावांसाठी आकाश कदमला ओळखलं जातं. तोच आकाश कदम स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज होईल. पुढे टाकला यावेळेला केवळ स्टिअर केला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये खेळाडू आहे. एकदा उत्तर कंप्लीट केली गेली आहे. एका धावेवर तिथून समाधान मानावं लागलंय. माहिती आहे 2 विकेट महत्वाच्या मैदानाच्या बाहेर गेल्यात. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात इथून विकेट दिली तर कुठेतरी संघ अडचणीत सापडेल हे मात्र नितीशला आणि जर पाहिलं तर आकाशला ज्ञात आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अर्थातच प्रशांत मोहरेला. षटकातील पुढचा बॉल सेकिंग एंडकडे नितेश. हो यावेळेला कमी गतीने यावेळेला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, केवळ दिशा दिली बॉलला. शॉर्ट पॉईंट मध्ये बॉल चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. ज्याप्रमाणे धावा गरजेच्या होत्या त्याप्रमाणे आल्या नाहीयेत. धावसंख्या धाव फलकावर 3, 2 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण. बॅटिंग करत असताना टीम निवाचीवाडी संघाचा पाहायला मिळते. प्रशांत मोहरेचं चांगलं षटक राहिलं पॉवर प्लेचं, परंतु अजूनही इथून मात्र 24 चेंडूचा खेळ शेष येणं बाकी आहे. या 24 चेंडू मध्ये कशा रीतीची कामगिरी निवाचीवाडीचे संघ बॅट्समन करणार हे देखील पाहायचं. तर दुसऱ्या बाजूला सौम्य 11 तळेकरचे गोलंदाज कशा रीतीची गोलंदाजी करणार हे देखील पाहायचंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा खर्ची करत 2 महत्वाचे गडी बाद केले. अर्थातच प्रशांत मोहरेने गोलंदाजी मार्क वरती संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. तेजस काटकर गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळेल. तेजस काटकर आलाय गोलंदाजी मार्क वरती. आपण स्पर्धा पाहतोय RK चषक 2025च्या रणसंग्रामामध्ये. या क्रीडांगणाची रचना जर पाहिली तर संपूर्ण क्रीडांगणामध्ये अगदी हिरवळ पाहायला मिळते. अगदी एक वेगळं मैदान आपल्याला पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. षटकातील पुढचा बॉल, षटकातील पहिला बॉल. हो पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा स्क्वेअर कट करायचा होता. टप्पा पडला. बॅट बॉलचा संपर्क राहिला नाहीये. यष्ट्यांच्या मागे तिथे झेल टिपला जाईल. अर्थातच नितेश कदमला माघारी परतावा लागतंय. महत्वाची विकेट आली आहे. नितेश कदम जातोय मैदानाच्या बाहेर. डीजे थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक सुर्वे येताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक सुर्वे आता स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज होईल. इथून मात्र ऋतिकला आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेणं गरजेचं राहील. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून संघाला बाहेर काढण्यासाठी ऋतिकला फलंदाज कर्णधाराने संधी दिली आहे. षटकातील पुढचा बॉल तेजसचा. ओहो यावेळेला गुडलँड स्पॉट वरून चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेजस काटकरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली. दुसरा चेंडू त्यांना डॉट टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी तेजस काटकरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल तेजस काटकरचा. यावेळेला पुढे सर जावत आले. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, परंतु बॅट बॉलचा संपर्क याही वेळेला राहिला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तेजस काटकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऋतिक विचार करतोय. अगदी जर पाहिलं तर खेळपट्टीवरती जर चेंडू टप्पा पडल्यानंतर कधी उडतोय तर कधी खाली राहतोय. खेळपट्टी अगदी बनवली गेली. अगदी चांगल्या रीतीची चांगल्या पद्धतीची खेळपट्टी या स्पर्धेला लाभली आहे. त्यानंतर हिवर ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेट डाऊन दी ग्राउंड. एकच धाव केवळ याही वेळेला मिळत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 धावा धावफलकावरती. आता सेकिंग एंड वरती आकाश कदम. षटकातील पुढचा बॉल पुढे टाकला. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर जाईल आणि एकदम अगदी तो कठीण झेल होता त्याला सोप्यामध्ये कन्वर्ट केलं. अर्थातच विकेटचं पतन. आकाश कदम बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल.
न बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेवाची वाडी संघाचा आयकॉन खेळाडू दीपेन फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहतोय 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळेला भन्नाट वेगाचा केवळ ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉईंटच्या दिशेनं. डीप मध्ये त्या ठिकाणी डीप पॉईंट ठेवला गेलाय. प्रोटेक्शन आहे. एकच धाव केवळ यावेळेला मिळत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावांना धाव फलक पुढे जाईल. 5 धावा धाव फलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती एक धाव केवळ प्राप्त होताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या खेरीज 5 धावा धाव फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम निवाची वाडी संघाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रशांत मोहोरे पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला गतिक परिवर्तन केलं. टप्पा पडला. चेंडूने उसे घेतली. यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होता येताना पाहायला मिळतोय. प्रशांत मोहोरे रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरला त्याला मोटरसायकल मिळाली होती. तोच प्रशांत मोहोरे आता गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला भन्नाट वेगाचा चेंडू. टप्पा पडला. बॅट बॉलचा संपर्क राहिला नाहीये. बॉल थोडासा खाली राहिला. आणखीन एक भन्नाट वेगाचा डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मोहोरेची पाहायला मिळते. का मला या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड झाली आहे तेच मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना प्रशांत मोहोरेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. याही वेळेला जर पाहिलं तर आडवा बॅटनं घेण्याचा प्रयत्न होता. बॅट एकदम जोरात फिरवली परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 4 डॉट बॉल प्रशांत मोहोरेने हाताळल्यात. मैदानाच्या आतमध्ये तो चांगली कामगिरी करतोय. RK चषक 2025 मेडन ओव्हर प्रशांत मोहोरेच्या माध्यमातून येणार का हे देखील पाहायचंय. षटकातील पुढचा बॉल सेकिंग एंडला फेस करेल दीपेन. ओहो यावेळेला कमी गतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येईल चेंडूला. अडवेल चेंडूची फेक करेल. तद्वर एकच धाव प्राप्त होईल. एकेरी धावांना धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. कुठेतरी निवाची वाडी संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय परंतु हरकत नाहीये. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अजून आता मात्र शेवटचा चेंडू प्रशांत मोहोरेचा स्ट्राईक रेनकडे ऋत्विक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी ऋतिक सुर्वेच्या बॅट मधून येईल षटकार. थँक्यू सो मच डीजे. षटकाराला षटकाराच्या सामने धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर विजय आपल्याला येताना पाहायला मिळतील. सरपंच विजय गाणेकर आपल्याला गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतील. विजय गाणेकर यांना आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं परंतु आज मात्र RK चषक सुरत मध्ये आपण त्यांना खेळताना पाहायला मिळते. षटकातील पहिला बॉल सायकी डेनकडे. दीपेन पहिलाच बॉल फटका चांगलाय. लॉंग ऑन ला क्लिअर करेल. अर्थातच आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा दीपेनच्या बॅट मधून येईल त्याचा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार.
विजय घाणेकर वरती हल्ला चढवलाय, पहिल्याच बॉल वरती षटकार दीपेननं खेळलाय, तरी पण मला वाटतंय विजय घाणेकर यांसाठी पारितोषिक आलंय. अर्थातच त्याने 5 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आदेश सुर्वे यांच्याकडून देण्यात येईल. षटकार आलाय, षटकाराच्या सणा धावफलक वेगानं पुढे जाईल. अर्थातच 18 धावा मला वाटतं धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न होणार का? शेवटच्या क्षणाला थांबवलं ऋतिक सुर्वेनं. त्याला माहिती आहे खेळपट्टीवरती दोघांचं टिकून राहणे गरजेचं राहील. धावा बनत नव्हत्या पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु आता तो धावा बनवू लागल्या. धावा बनवाव्या लागतील. विजय घाणेकर वरती आक्रमण जडवली आहेत. अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळणं बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली तर आदेश सुर्वे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल, ओहो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. गुडलंड स्पॉट वरून चेंडू उडाला, यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ झाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हातळत असताना विजय घाणेकर कमबॅक करताना पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण कर्णधार म्हणून विजय घाणेकर यांना पाहिलं, परंतु आज मात्र सुरत शहरामध्ये आरके ट्रॉफी मध्ये आपण सौम्य 11 तहेकरच्या तलेखारच्या संघामध्ये आपण त्यांना खेळत असताना पाहायला मिळतोय. पुढे टाकलाय, त्याला मात्र उडवलंय. फटका फसलाय की काय? नाही, बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिक सुर्वेच्या बॅट मधून येतोय आरके षटकार. डीजे आलाय. षटकाराच्या सण धावफलकाला आकार फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 25 या आकड्यावरती. सामन्याचा विचार केला तर षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक सुर्वेनं केली आहे. अर्थातच 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. षटकातील पुढचा बॉल, ओ याही वेळेला गुडलंड स्पॉट वरून टप्पा पडला. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जो होता विजय घाणेकरचा, तो सफल होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आला, इथून मात्र दबाव निर्माण करतोय निवाजीवाडी संघावरती. धावसंख्या धावफलकावर 25 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल, फुल टॉस, फुल टोल करण्याचा प्रयत्न यशस्वी. आणखीन एकदा बॉल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋतिक सुर्वेच्या बॅटमधून येईल. आणखीन एक षटकार, पंचांना विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करा. 31 धावा धावफलकावरती. ऋतिकच्या बॅट मधून 3 षटकार आले, दीपेनच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. आता स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये कोणाला आमंत्रित करणार? 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर कुठेतरी नेवाचीवाडी संघ देखील मॅच मध्ये येईल, परंतु ते करावं लागेल. संघर्ष करावा लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल. परंतु समोर जर पाहिलं तर सौम्य 11 तहेकारचा संघ आहे, तो देखील काही कमी संघ नाही आहे. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर अजय वाघेलकर आपल्याला येताना पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट मोर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. समोर स्ट्रायकिंग एंडला दीपेन आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. तोच दीपेन आता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, सेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. झेल धरणीला दान झालाय. अर्थातच दीपेनला मिळतंय जीवदान. इथून येणाऱ्या जीवदानाचा दीपेन फायदा घेणार का हे देखील पाहावं लागणार आहे. दीपेनचा झेल सुटलाय. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर कुठेतरी संघ अडचणीत सापडेल. दुहेरी धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावा झाल्या त्या मात्र तब्बल 33 या आकड्यावरती जाऊन धावफलक पोहोचलाय. 50 धावा झाला तर एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतो. षटकातील पुढचा बॉल, अजयचा सायकेकडे दीपेन पुढे टाकला. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क लाईनला नाहीये. यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हातत असताना इथून कमबॅक झालंय. दीपेनला जीवदान मिळालंय. जीवदानाचा फायदा घ्यावा लागणार आहे दीपेनला. प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल कमी गतीने टाकला. यावेळेला फुलटॉस होता. फुलटोल करण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः चेंडू खाली, तो कोणती चूक करणार नाहीये. अजय वाघेलेकरला मिळतीये सफलता. अर्थातच दीपेन बॅक टू दी पवेलियन.
जे दीपेनला जीवनदान कुठेतरी मिळालं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला तो कुठेतरी अडचणीत सापडला. बॅकफुटवर येताना पाहायला मिळाला. तो आक्रमण करायचं होतं, परंतु फटका शेवटच्या क्षणाला फसला. आमच्या 12th मॅन सांगतायत सौम्य 11 तयेकारचे की बुमरा स्टाईलने गोलंदाजी करतायत अजय. नक्कीच बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित कदम येताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अकूट टप्प्याचा बॉल बिग हिट केलाय. बॉल जास्त काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला टिपला जाईल झेल. अंकित कदम मैदानाच्या बाहेर जाईल. डीजे फटका मारल्यानंतर कुठेतरी वाटलं की हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर डीप मिड विकेटला एक चांगला झेल टिपला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनील येताना पाहायला मिळतील. ऋतिकला नॉन स्ट्रायकिंग एंडकडेच ठेवण्यात आलाय. ही जमेची बाब राबली आहे. सौम्य 11 तयेकार संघासाठी यावेळेचा फटका फसलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव केवळ मिळेल. आता मात्र ऋतिकने थांबवलंय. त्याने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. शेवटचा बॉल आहे. त्या शेवटच्या बॉलवरती षटकार मारण्याची नामी संधी आहे, ती म्हणजे ऋतिक सुरवेला. इथून एक मोठा फटका आला तरी पण या मॅच मध्ये पकड निर्माण होऊ शकते. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 34 या आकड्यावरती पाहिलं मिळते. षटकातील शेवटचा बॉल सेकंडकडे ऋतिक सुरवे सज्ज झालाय. अकूट टप्प्याचा बॉल कट केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा देखील प्रयत्न वेगानं. बंटी बद्रिके यष्टीच्या भूमिकेत आणि रनआउटच्या स्वरूपात इथून विकेट येते. अर्थातच 35 धावा धावफलकावरती 36चा आव्हान. अर्थातच गोलंदाजी करत असताना सौम्य 11 तळेकार संघाला. मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे जयवंत मामा कोंडे साहेब, सुरेशजी शिंदे साहेब, समवेत आलेले सर्व मान्यवर यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण व्यासपीठाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आमचे या ठिकाणी नेहमीच सहकार्य करत असणारे संतोषजी मालुसरे साहेब यांचे सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष असे हार्दिक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आता आपण पाहणार आहोत यानंतर होणारा सामना सोनारवाडी वर्सेस घोडशेतवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार सोनारवाडी घोडशेतवाडी. दोन्ही संघाचे कर्णधारांनी या ठिकाणी लवकरात लवकर पोडियमवर यायचे. सोनारवाडी घोडशेतवाडी दोन्ही संघाचे कर्णधारांनी या ठिकाणी लवकरात लवकर यायचे. सोनारवाडी संघ कर्णधार, घोडशेतवाडी संघ कर्णधार दर्शन सत्वे, अप्पा सत्वे. आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचे. हॅलो हॅलो. चला विनंती असेल घोडशेतवाडी संघाचा कर्णधार, त्यानंतर सोनारवाडी संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची देखील दखल घ्या. आयोजन कमिटीला सहकार्य करा. चला नयन सत्वे आपण आलात. घोडशेतवाडी संघाचा कर्णधार या. आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करेन सन्माननीय जयवंतजी कोंडे साहेब, शिंदे साहेब आणि समवेत आलेले सर्व मान्यवर आपणास मी विनंती करतो या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. त्याला लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीचा कोल होईल. ग्रुप बी आणि हा दुसरा सामना सोनारवाडी घोडशेतवाडी. आपल्याला थोडीशी घाई करायची आहे कारण आजच्या दिवसामधील पहिल्या ग्रुपमधले जे सामने झाले त्यांनी थोडासा वेळ घेतलेला आहे, परंतु दुसऱ्या ग्रुपनी थोडीशी काळजी घेऊन आपण हे रात्रीचे सामने लवकरात लवकर पूर्ण करायचे. मालुसरे साहेब आपण पण जॉईन व्हा. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो.
करूयात सामन्याला सुरुवात. पहिला बॉल सनीलचा, स्ट्रायकर एंड कडे बंटी बद्रिके कालापूरचा सुपरस्टार. पहिलाच बॉल यावेळेला कट केलाय पॉइंट मध्ये. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी. बडी मछली जाल में धावबादच्या स्वरूपात तेजस काटकर जाईल मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला लागलाय बॅटिंग करत असताना सौम्या 11 तळेकारला. डीजे थँक्यू व्हेरी मच. आणि प्रत्येक संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. कैलासवासी दीपक यादव यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सन्मान चिन्ह दिले जात आहेत. तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातो आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला ज्यांच्या माध्यमातून जे सन्मान चिन्ह लाभलेले आहेत ते कैलासवासी दीपेश सावंत यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह दिले जात आहे. कैलासवासी बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय गाणेकर येताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक ऋतिक डीप मध्ये आहे, तो कोणती चूक करणार नाही. बॉलला पकडेल बॉक्सची फेट. या ठिकाणी पारितोषिक येत आहे ते म्हणजे विजय घाणेकर यांच्यासाठी. 2 ओव्हरमध्ये जर 4 6 मारले तर आदेश सुर्वे याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे आणि ते पारितोषिक जमा करायचं आहे आणि त्यानंतर दिलं जाईल. 2 षटक आणि 4 षटकार. थँक्यू. जवळ मॅचची एशियन सामना पाहायला मिळतोय. सौम्य तळेकर दुसऱ्या बाजूला निवाची वाडी संघ. यावेळेचा फटका फसलाय की काय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार. षटकातील पुढचा बॉल भारतचा. हो यावेळेला उजवेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा कळवतायत. अवंतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे षटकातील पुढचा बॉल. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न. याही वेळेला पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपाच्या आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर भारत जगपाळ थोडासा दबाव आहे. समोर आयकॉन खेळाडू आहे, अर्थातच व्यावसायिक गटाचा सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतो बंटी बद्रिके. दबाव तो थोडा पाहायला मिळतोय भारतवरती. कमी गतीने टाकला यावेळेला मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. त्या ठिकाणी नितेश आहे. एक धाव या वेळेला मी येत असताना पाहिलं मिळेल. एकेरी धावांना धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन ती म्हणजे 11 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंट मध्ये. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाला समाप्ती होती आहे. 11 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात समीकरण बॅटिंग करत असताना टीम सौम्य 11 तळेकरचा पाहायला मिळत आहे. जवळ मॅच एशियन सामना पहिल्या षटकाच्या खेरीज 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती संघासाठी दुसरा वैयक्तिक. पहिलं दीपेन येताना पाहायला मिळतील. बॅटिंग तितकी चांगली झाली नाहीये, बॉलिंग चांगली करावी लागेल. समोर जर पाहिलं तर बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडेसे दूर राहिलेत. नामी संधी चालू आली होती परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूपासून क्षेत्ररक्षक दूर राहिले. एकदा वर्जित करण्यामध्ये यश प्राप्त झालंय बंटी बद्रिकेला. एकदा येताना पाहायला मिळेल. एकेरीच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर आता 23 चेंडूचा खेळ शेष आहेत आणि त्यामध्ये 24 धावा करायच्यात. षटकातील पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर बिग हिट केलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. 6 धावांसाठी विजय गाणेकर यांच्या बॅट मधून षटकार. षटकातील पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल होता. केवळ कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झालाय. फंबल. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन 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 चौकार. चौकार आलाय. धावफलक वेगानं पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला बिग हिट केलाय. लॉंग ऑनचं क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय विजय गाणेकरच्या बॅट मधून. हा तिसरा षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार विजय गाणेकरच्या बॅट मधून येईल. या ठिकाणी आलेले जयवंतजी कोंडे साहेब आणि समवेत मान्यवर यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करण्यात येत आहे. सुमित रणपिसे आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय आणि जयवंतजी कोंडे साहेब आणि त्यांचे सहकारी यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करायचा आहे. सुमित रणपिसे केला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे पोडियम पोडियम फिरवा फिरवा. सत्कार करण्यात येत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 18 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आदित्य सुर्वे येताना पाहायला मिळेल. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येईल षटकार. डीजे